नमस्कार. सगळ्यांचं परत एकदा मनःपूर्वक स्वागत. बाकीचे जण येत आहेत तोपर्यंत नेहमीचा माझा प्रश्न, की आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण त्याच्यावरती थोडंसं 5-10 मिनिटं बोलूया. अ, मला वंदना मॅडमना विचारायचं आहे, की तुम्ही सांगितलत, की ऑफलाईन वर्कशॉप घ्या असं तुम्ही एक मेसेज टाकलेला होता. तर त्याच्या मागचं कारण काय थोडंसं मला समजून घ्यायचं होतं. तर ते पण जरा सांगा ना थोडंसं? नाही, आपण आता ऑनलाईन शिकतोच आहोत. आपण प्रॅक्टिस पण आवाज तुमचा करत खूप असतो. हळू येतोय. आवाज खूप हळू येतोय. अच्छा, ओके. अजूनही हळू येतोय का? हो. थोडं एकदम हॅलो, आता? तेवढाच आहे. ठीक आहे बोला. हा, असं काही नाही. ऍक्च्युली आपण आता ऑनलाईन, ऑफलाईन आणि ऑनलाईन शिकतोच आहे. सगळ्याच गोष्टी शिकत म्हणजे EFT पण आम्ही प्रॅक्टिस करतोय. पण कधी कधी असं होतं की ते करताना काहीतरी अडतं. आणि म्हणजे ते असं समोरासमोर असं वाटतं की तुम्ही समोर असाल तर आम्हाला जास्ती छान वाटेल तुम्हाला भेटून तुमच्या समोर ऐकायला. असं असं म्हणून मला वाटलं की ते दोन्ही जर क्लब करून एक असा वर्कशॉप घेतला तर आवडेल असं. म्हणजे वर्कशॉप लगेच घ्यायला व्यवस्थित. हरकत नाही, पण आपल्याला काय होतं माहिती की जेव्हा ऑफलाईन आपण वर्कशॉप घेतो त्यावेळेला जागा शोधायला लागते. मग ते जागेचं रेंट, मग लोकांना दिवसभर येणं, मग त्याच्यासाठी खाणं-पिणं म्हणजे आपला खर्च जो आहे या एवढ्या कमी खर्चामध्ये, एवढ्या कमी रेटमध्ये आपण देऊ आणि उगाचच ते एक्सपेन्सेस होतात. आणि इथे तुम्हाला व्हर्चुअली समोर मी तुमच्या समोर असते आणि आपण वर्षातून एकदा भेटतो आणि आता आपण वेगवेगळ्या पद्धतीने भेटण्यासाठी सुद्धा आपण चालू करणार आहोत. म्हणजे त्याच्यावरती वर्किंग चालू आहे. एकदा पुण्याला आणि एकदा मुंबईला असं 2 आपण मीटिंग्स ठेवणार आहोत. परंतु वर्कशॉप कितपर्यंत होईल? ठीक आहे, प्रयत्न करूया. पण हा जो तुमचा ब्लॉक आहे ना, की समोरच असेल तरच समजतं किंवा प्रश्न विचारू नाही. शकतात. भेटणं ही वेगळी गोष्ट झाली आणि समजणं ही वेगळी गोष्ट झाली. त्यामुळे भेटायला नक्कीच डेफिनेटली भेटू शकतो. पण समजणं समोर असल्यावरच समजतं हे मला थोडंसं नाही मला नाही, समजलं तसं नाही. नाही नाही नाही, समजतं. पण ते आय डोंट नो, ती एनर्जी मे बी, ते फिलिंग जरा वेगळं असतं ना. हां, समोर. असं काही नसतं. ठीक आहे, तुमचं फिलिंग असेल, पण जेव्हा तुम्ही एकत्र जगभरातले लोकं जेव्हा मेडिटेशन करतात ना, एकाच वेळेला, एकाच ठिकाणी, एकाच इंटेन्शननी, त्यावेळेला ती एनर्जी एकत्र होते. म्हणजे वी ऑल आर कनेक्टेड टुगेदर. त्यामुळे असं काही हे नसतं आणि हे मनाचे खेळ असतात, तर ते समजण्यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगते, की व्हिडिओ चालू ठेवा. म्हणजे एवढी सगळी लोकं आपल्याबरोबर आहेत. अरे वाह! हे सगळे आहेत. म्हणजे तो पण एक आपल्याला मनाला जरा एक छानपैकी म्हणजे हे सगळे माइंडमध्ये आपल्या गोष्टी ज्या सगळ्या आहेत त्याच्यासाठी म्हणून मी ते सांगते. पण डेफिनेटली आपण म्हणजे आता तुम्ही प्रश्न विचारू शकता तुम्हाला जो प्रत्यक्ष भेटल्यावर विचारणार आहात. जेव्हा भेटू तेव्हा नाही भेटू. पण आता काही असेल की जे समजलं नाही तर नाही ते नाही, आपण सध्या नाही, आज नाहीये काही. हां. आज काही नाही. नाहीये ना किंवा प्रश्न आला तर त्याच्यावर हो पुन्हा पुन्हा करायचं. यू हॅव टू क्लीन अप दॅट क्वेश्चन. येस म्हणजे मग मॅडम. मॅडम मी काय बोलू? हां, बोला. अ, कोण बोलतंय? आज सकाळी हा मी रवीना बोलते. आज बरं. सकाळी ना आमच्याकडे पाणी कधी जात नाही आणि आज सकाळी उठताच पाणी गेलं आणि मला सकाळी जरा धावपळ असते क्लासेससाठी. तर मी फक्त डोक्यात विचार आणला तर रोजप्रमाणे आज पण पाणी आलेलं नाही. होपणं केलं. बाकी बाथरूम मध्ये नाही आलं आणि माझ्या बाथरूमला आलं पाणी. छान. चमत्कार झाला तुमच्याकडे. आणि अजून एक गोष्ट स्लायडर आहे आणि नवीनच स्लायडर आहे विंडोची आणि ती बंदच होत नव्हती. मी खूप प्रयत्न केला. माझ्या एक स्टुडंटनी पण आम्ही दोघं मिळून खूप प्रयत्न केला. ही मागच्या आठवड्याची गोष्ट आहे. तर पहिल्या दिवशी मला लक्षात नाही आलं. म्हटलं दुसऱ्या दिवशी म्हटलं यांना सगळ्यांना जाऊ द्या स्टुडंटला. आपण जरा होपोनोपोनो करून ना ती विंडो बंद होते का बघूया. आणि केलं आणि ते 2 मिनिटात थोडंसं हे केलं आणि ती बंद झाली. विंडो पण बंद झाली स्लायडरची. गुड. छान. तुम्ही एन्जॉय करता ना मस्त. नेक्स्ट अजून कोणाला काही प्रश्न, अनुभव म्हणजे मला हे हवंय, की आपण पहिल्या दिवशी काय बघितलं जरा मला सांगा बरं? म्हणजे पहिल्या आठवड्यात आपण कुठल्यावरती होपोनोपोनो केलं? इंटेन्शन नाही. सगळ्यांना आठवतंय का? इंटेन्शन कसं करायचं, काय करायचं सगळ्यांना आठवतंय? आता कालिंदी मॅडम सोडून कोणीतरी दुसरं उत्तर देईल, की सेकंड वीकमध्ये आपण काय केलं? ब्लॉक्स. ब्लॉक्स म्हणजे आपले जे काही अडथळे आहेत आपणच स्वतः जे थांबवतो त्याच्यावर केलं. त्याच्यानंतर आपण काय केलं?
गिल्ट. गिल्ट्स. येस. हे तिन्ही गोष्टी आपल्याला समजल्यात, की हे कसं करायचंय ते म्हणून आणि मी तुम्हाला आणखीन एक एक्सरसाइज दिलेला, की पैशाच्या बाबतीत तुम्ही जरा थोडंसं लिहून काढा. म्हणजे मला असं वाटतं, की तुम्ही नोट्स बनवत असाल आणि तुम्हाला जो एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, ती सगळ्यांनी केलेली आहे, की प्रत्येक जणाच्या आयुष्यात पैशाच्या बाबतीत काहीतरी अनुभव असतात. म्हणजे आपल्या पैशाच्या बाबतची जी एनर्जी असते, ती कुठेतरी काहीतरी बरोबर नसते. म्हणून आपल्याला जे अपेक्षित रिझल्ट्स असतात, ते मिळत नसतात आणि हे सगळं मध्यमवर्गीयांमध्ये असतं. मध्यमवर्गीय आणि खालचा वर्ग. पण मी मध्यमवर्गीयांबद्दल जास्त बोलते. कारण आपण ना धड वरती असतो, ना धड खालती असतो. असं मध्येच अडकलेलं असतं. त्याच्यामुळे त्याचं मी जास्त कारण आपल्याकडे एक वेगळ्या प्रकारचे संस्कार केले जातात. जे लोअर मिडल क्लास आर्थिकदृष्ट्या असतात, त्यांच्याकडे कुठलेच संस्कार किंवा ते बेसिकमध्येच अडकलेले असल्यामुळे त्यांच्याकडे कुठलं काही गोष्ट शिकवणं हा प्रकार नसतो. आपल्याकडे शिकवणं हा प्रकार असतो आणि ते कशाप्रकारे शिकवलं जातं हे आपण बरेच वेळेला बघितलंय. त्यामुळे आपले हे मनी ब्लॉक्स जे आहेत हे खूप जास्त असतात आणि हे ब्लॉक्स आपले बाहेरच्या जगामुळे तयार होतात. तर तुम्हाला अशा गोष्टी लिहायला सांगितलेल्या की आपले पैशाचे वेगवेगळे अनुभव, वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे पैसा म्हटला, सगळ्यात पहिल्यांदा माझ्या मनात काय विचार येतो? की पैसा म्हणजे दुःख, पैसा म्हणजे प्रॉब्लेम, पैसा म्हणजे ताणाताण, पैसा म्हणजे अ, मेहनत. म्हणजे एक पैसा म्हटल्यावरती फटाकन माझ्या डोक्यामध्ये काय एक काय म्हणतात ते क्विक आन्सरचं गेम असतो ना, तसं मी जर पैसा म्हटलं तर पटकन माझ्या डोक्यामध्ये काय येतं? पाहिजे ते काही कधी पण घेऊ शकता येतं. हां? अबंडन्स म्हणून येतं. मला पाहिजे ते कधीही काही घेता येतं. नाही, हे आत्ता तुमचं बदललं असेल. मी एक जनरल लोकांना विचारते, की पैसा म्हटल्यावरती आपल्या डोक्यामध्ये हे तुम्ही म्हणताना सगळं छान आहे, पण आपल्या डोक्यामध्ये काही विचार येतात, की म्हणजे माझ्याकडे तर आपण अ, पैसा मी मिळवणं लोकं थोडासा पैसा प्रत्येक वेळी खर्च करताना थोडंसं हेजिटेट करतो. म्हणजे 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 हां, कमतरता. पैसा कमी आहे म्हणूनच ना. आता आपल्या हां, घराच्या बाहेर नदी असेल, तर आपण टाकी लावणार का घरामध्ये? हां. नाही तेच बरोबर तसंच. तसंच आहे. त्यामुळे हां. तुम्हाला खर्च करताना त्रास होतो, याचा अर्थ तुमची ही भावना आहे, की पैसा कमी आहे आणि माझ्याकडे कमी आहे. लोकांकडे असेल, पण माझ्याकडे कमी आहे. त्यामुळे आपण जपून वापरला पाहिजे. बरोबर? हीच भावना आहे. बरोबर. काय हेजिटेट का हो. होतं खर्च करताना? संपेल म्हणून. कमतरतेची भावना असते खर्च नाही करताना. म्हणजे संपेल ना म्हणून ना? हो. कसं आहे तर उद्या असेल का नाही आपल्याकडे? हां, म्हणजे हां, की उद्या ओल्ड एज करता आपल्याकडं तेवढं राहायला पाहिजे. जे राहायला लागतं पाहिजे. हां, राहिला तर. ओके. म्हणजे आपल्याला असं वाटतं, की आजचा पैसा माझा उद्याला टिकेल की नाही म्हणून आपण आज पैसे खर्च करत नाही. पैस हां. म्हणजे उद्या कमतरतेत राहू म्हणून आज कमतरतेत राहतो. बरोबर हां. ना? म्हणजे तेच झालं ना, की उद्या कमी पडतील म्हणून आज कमी वापरायचे. हं, तसंच हं, करतो आपण. हं. बरोबर. म्हणजे बरोबर. भविष्यात संपतील म्हणजे उद्या मला आज मला ₹10 लागणार आहेत किंवा आपल्याला असं वाटतं उद्या मला ₹10 लागणार आहेत. म्हणून मी आज ₹2च खर्च करणार. म्हणजे मी ऑलरेडी कमतरतेमध्ये आज जगते कारण उद्या कमतरता होईल या विचाराने आज ऑलरेडी मी स्कॅर्सिटीमध्ये जगायला सुरुवात केली कारण ते संपेल म्हणून. लक्षात येते का? बरोबर. उद्या असलं पाहिजे म्हणून आज मी कमी वापरते. उद्या असलं पाहिजे म्हणून कमी कमी संपतील ही भावनेमुळे माझी ॲक्शन आजचा जो प्रेझेंट आहे, आजचा जो माझा वर्तमान आहे, त्याच्यामध्ये मी ऑलरेडी कमतरतेमध्ये राहायला सुरुवात केलेली आहे. अजून अजून काय वाटतं आपल्याला पैसा म्हटल्यावरती? मग जेवढे कमवायचे तेवढे संपून टाकायचे. मी असं म्हटलं का? पुढे असं हात म्हटलं पसरायला नको. नाही, नाही. अंथरूण पाहून पाय पसरायचे. हो तेच. आपल्याकडे जेवढं आहे तेवढंच खर्च करायचं. त्याच्यापेक्षा जास्त खर्च करून मिळवून आपल्याला काढून नाही. कमी पडेल म्हणून अंथरूण पाहून पाय पसरण्याची कमतरता सवय. आपल्या मनामध्ये निर्माण होते. ओके. अंथरूण पाहून पाय पसरावे. पण इच्छा आपल्या अंथरुणापेक्षा मोठ्या असतात ना? हो. मग कमतरता आली. नक्की. म्हणजे आता बघा, आपण कसा विचार करतो हे मी सांगण्याचा प्रयत्न करते, की आपल्याला हे सांगितलं गेलेलं आहे, की अंथरूण पाहून पाय पसरावा. आत्ता आपण ज्या जगामध्ये आहोत, तिथे सगळीकडे पैसा लागतो आपल्याला, बरोबर?
म्हणजे अगदी जन्मल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो. मग आपल्याला शिकवलं गेलेलं आहे, की अंथरूण पाहून पाय पसरावं. पण मला पाय पसरवण्याची इच्छा आहे आणि माझं अंथरूण छोटं आहे आणि मला पाय आखडते घेता येत नाहीत. अशी स्थिती आहे आपली? अंथरूण वाढवायचं. नाही, हे बघा मी कुठलंही कन्क्लुजन सांगत नाही. मी तुम्हाला असा विचार करायला उद्युक्त करतीये, की आपल्या आतमध्ये असं असतं, की कोणीतरी सांगितलेलं आहे, की "अंथरूण पाहून पाय पसरावं" हे आपल्याला शिकवलेलं आहे. पण आजच्या काळामध्ये आपण ज्या मटेरिअलिस्टिक वर्ल्डमध्ये किंवा ज्या पद्धतीने आपण राहत आहोत, तिथे आपल्याला पाय पसरायचेत अशी इच्छा आहे. अंथरूण पाहून पाय पसरावं हे कोणीतरी सांगितलेलं आहे. पण माझी इच्छा काय आहे, की माझी इच्छा आहे, की इधर अंथरूण मोठं असावं किंवा अंथरूण माझं छोटं पडतंय. माझे पाय मला मोठे पसरायचेत. हो. असते हे अशी इच्छा. हां, हे आतमध्ये चालू असतं. हे द्वंद्व चालू आहे म्हणजे एकीकडे हो. किती जणांना हे पटतं, की अंथरूण पाहून पाय पसरावे. हो. कॉम्प्रोमाईज पटतं करतो सगळ्यांना? आपण एखादी वस्तू घ्यायला. नाही अंथरूण पण अंथरूण मोठं व्हायला पाहिजे. हे बघा, ते कन्क्लुजनवर आपण नाही. मी प्रश्न काय विचारते, प्रश्न असा विचारलेला आहे. आपली काय झालंय माहिती आहे, रिसेप्टिव्हिटी खूप कमी झालेली आहे, की मी प्रश्न असा विचारला, किती जणांना हे सांगितलेलं आहे, की अंथरूण पाहून पाय पसरावं, पण इच्छा काहीतरी वेगळी आहे. हे सगळेजण त्याच्यातून जातात, बरोबर? त्याच्यामुळे आपण काय गडबड होते, की एकीकडे आपल्याला सांगितलेलं, ज्याला आपण संस्कार म्हणतो किंवा ज्याला आपण कंडिशनिंग म्हणतो, हे आतमध्ये काहीतरी वेगळं आहे आणि आपल्याला काहीतरी वेगळं हवंय आणि म्हणून या द्वंद्व स्थितीमध्ये आपले वेगवेगळे संमिश्र अनुभव असतात. म्हणजे आपण मला खर्च करायचे आहेत, पण मला खर्च करता येत नाही. मला एखादी वस्तू घ्यायची पण ती घेता येत नाही. त्यामुळे ते ब्लॉक्स माझ्या आतमध्ये असतात किंवा कोणीतरी येऊन माझे पैसे बुडवून गेलेला असतो. माझ्या बिझनेसमध्ये लॉस झालेला असतो. नोकरीमध्ये माझे कुठेतरी प्रमोशन अडकलेलं असतं. माझं इन्क्रिमेंट अडकलेलं असतं किंवा कोणीतरी नातेवाईक येतात आणि प्रॉब्लेम असतो म्हणून पैसे घेऊन जातात आणि अनेक वर्ष झाले परतच देत नाहीये. ते डोक्यामध्ये सारखं चालू असतं. अरे पैसे घेऊन गेले, देत नाहीत, देत नाहीत आणि हा माणूस इकडे जाऊन मजा करतोय, तिकडे जाऊन मजा करतोय आणि माझे मात्र पैसे देत नाही. म्हणजे ह्यांच्याकडे पैसे आहेत. असंही आपण म्हणजे हे सगळ्या गोष्टींमधून बरेचसे जण वेगवेगळे अनुभवातून जात असतो. दुसरं हे झाले आपले रोजच्या जीवनातले अनुभव. प्लस काहीतरी आजारपण येतं आणि त्या आजारपणामध्ये खूप पैसे असं म्हणतात ना, की पाण्यासारखा पैसा जातोय. म्हणजे नुसता पैसा आपल्या आजारपणासाठी किंवा आपल्या आयुष्यातल्या आपल्या फॅमिलीमधल्या कोणाच्या तरी आजारपणासाठी त्याच्यामुळे पैसा सारखा खर्च होत असतो. कधी-कधी घरामध्ये प्रचंड रिपेअरिंग चालू असतं सारखं. एकदा फ्रिजचा प्रॉब्लेम, एकदा एसीचा प्रॉब्लेम, एकदा पंख्याचा प्रॉब्लेम, एकदा यावचा प्रॉब्लेम, एकदा त्यावचा प्रॉब्लेम. म्हणजे रिपेअरिंग किंवा अशा प्रकारचं म्हणजे काही ना काहीतरी रिपेअरिंग चालू असतात. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारे पैसा हा बाहेर जाण्याचा मार्ग शोधत असतो. म्हणजे जर आपण पैशाला जर पैसा ही एनर्जी आहे. मनी इज अ एनर्जी. आपण त्याला जर बांधून ठेवलं, तर ती एनर्जी स्वतःचा स्वतः मार्ग शोधते बाहेर जाण्याचा. त्यामुळे एनर्जी ही सतत फ्लोइंग असली पाहिजे. म्हणजे यू कॅन इन्व्हेस्ट, यू कॅनॉट कीप ऑन सेव्हिंग. कळलं? म्हणजे आपण म्हटलं, की मी पैसे खर्च करणार नाही आणि ठेवून देईल. आपण घरामध्ये पैसे ठेवणं किंवा इन्व्हेस्ट करणं या 2 मध्ये फरक आहे. इन्व्हेस्ट केलं म्हणजे मी खर्च नाही केलेत. मी पैसे वाढायला ते हे करून ठेवलेत आणि पैसे आपण ज्याच्यासाठी कमवतो त्याच्यासाठी खर्च केले आणि त्याच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली तर ते फ्लोइंगमध्ये राहते. हे तुम्ही करून बघा. म्हणजे मी हे सांगतेय किंवा ही थिअरी आहे म्हणून ह्याच्यावरती तसाच्या तसा विचार करण्यापेक्षा 30 दिवस आपण जसं वागतोय तसं वागा आणि 30 दिवस आपण आपली एनर्जी, पैशांबद्दलचे जे विचार करण्याची पद्धत आहे ती बदलून बघायची. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल, की काय फरक पडतो आणि आपण खर्च केल्यावरती आपल्याला जर वाईट वाटलं नाही, तर ती फ्लो कुठून ना कुठून पैसे येतात. तुम्ही अं, हे जे अडकलेले आहेत ह्याच्यासाठी आपल्याला होपोनोपोनो करायचं. म्हणजे ज्यावेळेला हे ब्लॉक्स आहेत, तर हे पैशाचे वेगवेगळे आलेले अनुभव, पैशाचे वेगवेगळे आलेले अनुभवाच्या व्यक्ती, अशा सगळ्या व्यक्ती डोळ्यासमोर आणून आपण जर त्याच्यावरती आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू केलं, तर अडकलेले ब्लॉक्स आपले क्लिअर होतात. म्हणजे आपण वी आर डूइंग द क्लिन्झिंग प्रोसेस व्हॉट इस गॉट इनसाइड स्टक अप. म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्याला पैसे घेऊन पळालाय, तर सतत माझ्या आतमध्ये तो ब्लॉक अडकलेला आहे. तर आपल्याला ते क्लीन करणं म्हणजे आपल्याला ते हील करणं आणि क्लीन करणं हे खूप आवश्यक आहे. कुठेतरी पैसे बुडालेत ते कधी-कधी डॉक्टरांना भरपूर पैसे जातात. मग आपल्याला काय हल्ली मागे लागलाय, डॉक्टर नुसता मागे लागलेला. डॉक्टर मागे लागलेला नसतो. आपल्याला काहीतरी दुसरं झालं असतं त्याच्यामुळे सारखा पैसा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे आपण
कुठल्या प्रकारे पैसा आपला मार्ग शोधतोय, की मी खर्च करते? हे प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये फाइंड आउट करा, की पैसा हा मी सर्क्युलेट करतेय, की पैसा स्वतःहून बाहेर जाण्याचा वेगवेगळे मार्ग शोधतोय. ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल, की आपली मनी एनर्जी काय आहे. सगळ्यांना प्रश्न कळला आणि सगळ्यांना म्हणजे थिअरी कळली. आपण स्वतःहून खर्च करायला पाहिजे असा त्याचा अर्थ ना मॅडम? म्हणजे उद्या जाऊन शॉपिंग करायला सुटा असं नाही मला म्हणायचं. मला नाही, हे नाही बरोबर म्हणायचंय, आहे. की हां. पैसा आपण ज्याच्यासाठी कमवतो, व्यवस्थित राहण्यासाठी हो. कमवतो. चांगले बरोबर. कपडे हवे, चांगलं घर हवं, 2 वेळचं चांगलं जेवण हवं, थोडंसं इकडे ज्या इच्छा आहेत, त्या माझ्याकडे पैसे आहेत, परंतु मी इच्छा मारून पैसे खर्च होतील, संपतील, भविष्यात प्रॉब्लेम होईल, म्हातारपणी प्रॉब्लेम होईल म्हणून आज मी कमतरतेच्या जीवनामध्ये जर जगत असेल, तर पैशाला दाबून ठेवलं तर पैसा बाहेर जाण्याचे मार्ग शोधतो. कितीतरी लोकांना मी बघितलेलं आहे, की एक जण असं म्हणत होतं, की मला ना आता गाडी घ्यायची आहे. म्हटलं, "गाडी घ्यायची काय झालं?" "नाही आता रिटायर्ड होणार मग गाडी घेणार." म्हटलं, "रिटायर झाल्यावर गाडी का घ्यायची?" तर म्हणे, "आता हॉस्पिटल वगैरे जायला लागेल, आजारपण येणार आणि मग इकडे-तिकडे जायला गाडीचा उपयोग होईल म्हणून मी गाडी घ्यायची." म्हणजे तुम्ही जर तेच तशी आहे. एनर्जी पैशाला दिली, तर तो पैसा तशाच मार्गाने जातो किंवा तुम्ही लोकं एफ-डी कशासाठी करतात? म्हातारपणी आजारपण येईल म्हणून पैसे हवेत. आणि मग बघा ती एफ-डी तुमची आजारपणामध्येच किंवा आपण म्हणतो ना इमर्जन्सीला काम येईल. हे जे वाक्य आहे ना, हे भयानक वाक्य आहे. मला कधीच आत्तापर्यंत पटलं खरंच आहे, नाही, खरंच. की इमर्जन्सीसाठी उपयोगी होईल म्हणून एफ-डी करायची. तुम्ही मला पाहिजे म्हणून पैसे पाहिजेत म्हणून एफ-डी करा. तुम्ही त्या पैशाला काय एनर्जी देता हे महत्वाचं आहे. तुम्ही जर इमर्जन्सी म्हणून आले तर इमर्जन्सीमध्येच तुमची एफ-डी संपणार. तुम्ही काय एनर्जी देता पैशाला हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने हे विचार करा, की आपले पैशाच्या बाबतीतले विचार काय आहेत किंवा आपले ब्लॉक्स काय आहेत. म्हणजे आपण पैसा खर्च करताना कुठल्या विचाराने पैसा खर्च करतो, कैसा म्हणजे आपले हे सगळ्या अनुभवातून हे सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. कोणीतरी शिकवलेलं म्हणून असतात. त्यामुळे आपण ही पैशाची जी ही निगेटिव्ह नाही म्हणू शकत, पण ही जी एनर्जी आहे ज्याच्यामुळे मग आपण दाबून ठेवतो. बाहेर जायला देत नाही, खर्च होईल. उद्या काहीतरी 10 लोकांना बघतो, की आजारपणं सुरू झालेली आहे 60 नंतर. मग आपल्याला वाटतं आपण पण आजारी पडणार. मग आपल्याला वाटतं आपल्याला पण हॉस्पिटल लागणार. आपल्याला वाटतं आपल्याला पण हे लागणार. या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण विचार करून आपण पैसा साठवतो. म्हातारपणात उपयोगी येईल म्हणजे कुठे उपयोगी होईल? म्हणजे काय म्हातारपण आज जे खातोय तेच म्हातारपणी उलट कमी खाणार. मग कुठे लागेल? तर आपल्याला वाटतं आजारपणी हो. लागेल. बरोबर ना? एकच गोष्ट सगळ्यांच्या डोक्यात असते, की म्हातारपणी उपयोग येईल म्हणजे जीवन जगायला नाही. आज जसं जगतोय तसं ते म्हटलं तर ठीक आहे, की बाबा आज मला माझं घर चालवायला एवढे लागतात, म्हातारपणी तेवढेच लागणार. इन्फ्लेशन कॅल्क्युलेशन करून 10% वगैरे, वगैरे जे काही फायनान्शियल पण नॉर्मली 90% लोकं हे विचार करतात, की हेल्थचे प्रॉब्लेम्स येणार आणि मग त्याच्यासाठी आजारपणासाठी डॉक्टरांसाठी पैसे लागणार आणि तुमचा पैसा हा तसाच जातो. तुम्ही जी एनर्जी देता तसा पैसा तुमचा तसाच खर्च होतो. हे तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये ऑब्झर्वेशन करा, की किती वेळा तुम्ही एफ-डी आणि इन्व्हेस्टमेंट केल्यात. इमर्जन्सीला कॅश फ्लो असला पाहिजे म्हणून. त्या कॅश फ्लोची इमर्जन्सी येते आणि यू स्पेंड इन दॅट वे ओन्ली. त्यामुळे ह्या गोष्टी असतात. त्यामुळे हे जर आपण करत असू, तर आपल्याला ही विचार करण्याची पद्धत थोडी बदलायला लागेल, की पैशाला जर मी खर्च केला नाही, म्हणजे खर्च करणं म्हणजे वाटेल तसे खर्च करणं असा अर्थ नाही काढायचा आहे. पैसा ज्याच्यासाठी आहे त्याच्यासाठी खर्च करायचा आहे. मला एखादी गोष्ट घ्यावीशी वाटली तर घ्यायची आहे. ठीक आहे. म्हणजे अगदी मन मारून रोज म्हणून ह्याचा अर्थ ₹1 गोष्टीसाठी मी ₹50 खर्च करेन असंही मला म्हणायचं. मी कुठलीच वाक्य म्हणत नाही. मी फक्त तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतेय, की आपल्याकडे जर आहे अनेक लोकं असे आहेत, की बँकेमध्ये खूप पैसे आहेत आणि राहणीमान अतिशय 5,000 इन्कम असल्यासारखं. हे पण एकदम विरोधाभास असून मग ते नंतर मार्ग ते शोधतं पैसे बाहेर जाण्याचे आणि मग सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशनमध्ये असे इश्यूज येतात आणि मग ते थर्ड जनरेशन अशा पद्धतीने जातं, की तो सगळा पैसा खालती जातो आणि मग पूर्ण संपतो आणि मग परत स्ट्रगल सुरू होतं. असं 3 जनरेशन फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि मग फोर्थला परत ते सुरू होतं. असं जर तुम्ही एक पॅटर्न बघितला तर अशा गोष्टी असतात. त्यामुळे ज्याच्यासाठी म्हणून आपण जे करत आहोत, तर ती एनर्जी कुठल्या पद्धतीने देतो, म्हणजे एनर्जी देणं म्हणजे काय? तर विचार काय करणं. तर आता इन शॉर्ट तुम्हाला सांगायचं की आज आपण पैशाचे जे काही ब्लॉक्स आहेत, म्हणजे आपल्या आयुष्यात अशी काही लोकं असतील ज्यांनी आपल्याला फसवलंय असं आपल्याला वाटतं. आपल्या आयुष्यात काही लोकं असतील ज्यांनी आपल्याला
पैशाच्या बाबतीत प्रचंड अपमान केलेले आहेत. पैसे माझ्याकडे नव्हते म्हणून अपमान केलेले आहेत. पैसे माझ्याकडे नव्हते म्हणून मला रिस्पेक्ट दिला नाही. पैसे माझ्याकडे नव्हते म्हणून माझ्याशी वेगळी वागणूक मला ट्रीटमेंट मिळालेली आहे समाजामध्ये, नातेवाईकांमध्ये वगैरे, वगैरे, वगैरे. असे काही अनुभव असे असू शकतात. म्हणजे पैशामुळे वेगवेगळ्या आणि त्या गोष्टी आतमध्ये अडकलेल्या असतात. असे वेगवेगळे अनुभव जे असतील, ते तुम्ही लिहून काढले असतील किंवा डोक्यामध्ये असतील, तर ते व्यक्ती आणि घटना ह्याच्यावरती आपल्याला पुन्हा करायचं आहे. म्हणजे ती घटना डोळ्यासमोर आणायची. घटना म्हणजे पूर्ण घटना जगायची नाहीये. तर एक वन लाइनर असं हे करून आणि त्याला आपण एनर्जी क्लीनअप करायचं आहे. हे आत्ता सांगितलेलं सगळ्यांना लक्षात आलेलं आहे काय ते? ह्याच्यावरती काय हो. विचारायचं इट्स व्हेरी सिंपल. आता प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये आपला विचार करण्याची पैशाच्या बाबतीतलं माझे विचार काय आहेत किंवा मी कसा विचार करते हे जरा थोडंसं बघा आणि प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणजे मिडल क्लास लोकांच्या प्रत्येकाच्या आयुष्यात हे इश्यूज असतात, की इधर बिझनेस नसेल तर कुठेतरी अडकलेलो असतो, डॉक्टरांकडे जातात, नाहीतर कोणीतरी पैसे घेऊन जातं किंवा माझे टाकलेली बुडतात. काही ना काहीतरी कुठल्या ना कुठल्या मार्गाने माझे खड्डे आलेलेच असतात. तर ते खड्डे जे येतात ते इधर आत्ताच्या माझ्या थॉट प्रोसेस प्रमाणे असतात किंवा माझ्या आधीच्या जन्मामध्ये मी कोणाला फसवलेलं आहे, कोणाला काहीतरी दिलेलं आहे. अशा पद्धतीने सुद्धा येऊ शकतात. म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये एक उदाहरण सांगितलं गेलं होतं, की एक व्यक्ती होती आणि त्याच्या बिझनेसमध्ये खूप मोठा घाटा आला. म्हणजे जवळ-जवळ 50,00,000च्या वरती वगैरे, वगैरे व्हॉटएव्हर. व्हेरी बिग अमाउंट. आणि त्यांनी जेव्हा त्याचे जे काही इश्यूज चालू होते त्यावेळेला जेव्हा हे जाऊन बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं, की काही अनेक जन्म आधी ती व्यक्ती त्या एका राजाकडे कारकून म्हणून होती. सगळे हिशोब जे ठेवायचे असतात पोतडीचे ते सगळं करण्याची होती आणि त्यावेळेला त्यांनी 1 पैसा खाल्लेला होता. म्हणजे 1 पैशाची अफरा-तफर. आता ते 1 पैसा मल्टिप्लिकेशन हे करत आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे तेवढं कंपाउंडिंग हे करून त्या लेव्हलवर आलेलं. हे त्यांनी अशी उदाहरणं बरीच दिलेली आहेत. तुम्हाला हे नेटवर वगैरे मिळतील. ह्याच्यामध्ये जास्त घुसू नका. मला तुम्हाला सांगण्याचा मुद्दा काय, की आधीच्या ह्याच्यातले पण कॅरी फॉरवर्डेड असतात आणि जास्त करून आपले कंडिशनिंग असतं. म्हणजे आपलं आणि आपल्या आधीच्या पिढ्यांचं. म्हणजे साधारण एक 3 पिढ्यांचं कंडिशनिंग तुम्हाला माहिती आहे, की हे इन्फॉर्मेशन आपल्या डी-एन-एमध्ये असते आणि जीन्समध्ये असते आणि आपण तसंच्या तसं कॅरी फॉरवर्ड करत आपल्याला आपल्या आई-वडिलांनी कसं वागलेले आहेत, कसे जगलेले आहेत ह्याचं उदाहरण आपल्या समोर असतं. त्यांनी गोष्टी आपल्याला सांगितलेल्या असतात आणि आपण तसं वागण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु काळ हा काहीतरी वेगळा सांगत असतो आणि आपल्याला काहीतरी वेगळ्या ठिकाणी जायचं असतं, पण आपल्याला काहीतरी शिकवलं गेलेलं असतं वेगळं. कारण आधीच्या काळातल्या पिढीने शिकवलं असतं. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये आपली सगळी गडबड होते आणि मग आपण ते एनर्जी लेव्हलवरती हा मेस्ड अप होऊन जातो. त्यामुळे आपल्याला आता आज मी 2 पॉइंट्स घेणार आहेत. एक मनीवरती घेणार आहे आणि आणखीन एका विषयावर घेणार आहे. तर ते 2 गोष्टी मी असं ठरवलेलं आज क्लिअर करायच्या आहेत. कारण 12 पॉइंट्समध्ये सगळं कव्हर होत नाहीये. त्यामुळे 2-2 गोष्टी मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी डोळे मिटायचे 2 मिनिटं. दीर्घ श्वास घ्यायचा. आणि आपल्या स्वतःच्या सुद्धा काही चुका झालेल्या असू शकतात. आपल्या कमतरतेच्या भावना असू शकतात. त्यामुळे आतमध्ये जे काही आहे त्याच्यावरती आपण क्लीनअप करणार आहोत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आपल्याला पैसे हवे आहेत. आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे. परंतु आपल्याला भीती वाटते, की ते मिळेल की नाही. त्यामुळे आपल्या मनामध्ये पैशाच्या बाबतीत भीती मात्र खूप आहे. म्हणजे खर्च होण्याची भीती असेल, पैसे वाढण्याची भीती असेल, इन्व्हेस्टमेंट बुडणार नाही ना म्हणून भीती असेल, म्हातारपणी नीट जगता येईल ना म्हणून भीती असेल. म्हणजे कुठली ना कुठली भीती ही आपल्या आतमध्ये असेल, तर ती आपल्याला रिलीज करायची आहे. आणि ज्यावेळेला आपण ही भीती काढून टाकतो, रिलीज करतो, त्यावेळेला आपण प्रॉस्पॅरिटीचे चॅनल्स ओपन करतो. त्यामुळे आपले हे जे भीतीचे विचार आहेत, तुमचे भीतीचे विचार शोधा आणि त्याच्यावरती आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. कुठली मेमरी अशी आहे ज्याच्यामुळे मला भीती वाटतेय? कोणीतरी पैसे घेऊन गेलंय, आजारपणात पैसे गेलेत, कुठेतरी इन्व्हेस्ट केले ते बुडालेत.
असं काही ना काहीतरी झालं असेल ज्याच्यामुळे ही भीती आपल्या डोक्यात आहे. हरवण्याची भीती, संपण्याची भीती, कमी पडण्याची भीती. काही ना काहीतरी भीती जर आपल्या डोक्यामध्ये असेल, मनामध्ये असेल, तर ती भीती शोधा. मला नक्की कसली भीती वाटते आणि मी हे माझे भीतीचे जे काही विचार आहेत आणि जी काही गिल्ट, अपराधीपणाची जी काही भावना आहे, त्याला आपण रिलीज करायचं आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. असं कुठल्या ना कुठल्या गोष्टी असतील ते आपल्याला रिलीज करायचं आहे. कधी कधी गिल्ट वाटतं आपल्याला. जेव्हा डोळे आपल्याकडे बंद कमी पैसे होते तेव्हा आपण खर्चात भागवतो. आता आपल्याकडे खूप पैसे आलेत आणि आपण उधळतो, असं कधी कधी गिल्ट वाटतं. ते असं होतं. न पूर्वीचे बोलता दिवस आठवतात काही न वेळेला. बोलता डोळे बंद करून जे काही तुम्हाला वाटतं त्याला रिलीज करा. डोळे बंद ठेवायचे आहेत. एका जागेवर बसा मॅडम. एका जागेवर बसा. फिरता फिरता करू नका. डोळे बंद करा आणि जे काय तुम्हाला वाटतं, गिल्ट वाटतं, जी काही भीती वाटते, खर्च होईल, संपतील, व्हॉटएव्हर, ज्यांना ज्यांना जे जे आतमध्ये वाटतं, कुठल्या ना कुठल्या प्रकारची भीती वाटते, ती भीती कुठली आहे ती शोधा. शोधायला नको, आपल्याला माहिती असतं. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. कुठली अशी मेमरी आहे, कुठली अशी स्मृती आहे जी मला ही गिल्ट आणि फिअर म्हणजे अपराधीपणाची भावना आणि भीती देते, ही आपल्याला सोडायची आहे. ती कशी सोडणार आहे? आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. माझ्याकडे पैसे सहज प्रवाहित होत आहेत आणि मी कृतज्ञ आहे. मी सगळ्या प्रकारची भीती आणि अपराधीपणाची भावना ही सोडलेली आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. ज्या कुठल्या मेमरीमुळे, ज्या कुठल्या गोष्टीमुळे हे मी आज अनुभवत आहे, ज्याच्यामुळे ही भीती आलेली आहे, ज्याच्यामुळे हा मला अनुभव मी घेत आहे आणि ज्याच्यामुळे रियालिटी अशी आहे की माझ्या पैशातील गोष्टींचा अभाव. त्यासाठी मी क्षमा मागते. ज्याच्यामुळे हे आतमध्ये आलं, त्यासाठी मी क्षमा मागते. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आणि हे रिलीज करण्यासाठी धन्यवाद. थँक यू. आणि माझ्याबरोबर नेहमीच राहण्यासाठी धन्यवाद. आय लव्ह यू. हे सगळं आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडशी बोलत आहोत, ज्याच्यामुळे आपल्या मेमरीज रिलीज होतात. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. माझ्या कुठल्या तरी भूतकाळामुळे त्या पैशाच्या बाबतीतल्या वेदना आतमध्ये अडकलेल्या आहेत. त्याला रिलीज करायचं आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. माझा भूतकाळ रिलीज करायचा आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. या पैशामुळे ज्या काही गोष्टी अडकलेल्या होत्या, रिलेशनशिप्स खराब झालेली होती, अनेक प्रकारचे नातेसंबंध बिघडले होते, त्याला रिलीज करायचं आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. उद्याची काळजी, उद्याची भीती, जुन्या स्मृतींची पुनरावृत्ती, या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू.
आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या गेल्या ज्याचा अर्थच आपल्याला माहिती नाही. अंथरूण पाहून पाय पसरायचे म्हणजे काहीच मला माहिती नाही. पण मी ते फॉलो करते. कोणीतरी मला सांगितलं, कोणीतरी मला शिकवलं. मी हे रिलीज करत आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. It's 9 o'clock. माझ्या पूर्वजांनी काही गोष्टी भोगलेल्या होत्या पैशाच्या बाबतीत आणि त्याच्यामुळे तशा प्रकारचे DNA, तशा प्रकारच्या गोष्टी माझ्या जीन्समध्ये आलेल्या आहेत. ज्याच्यावर माझा काहीच कंट्रोल नाही. त्यामुळे माझ्यासाठी आणि माझ्या पूर्वजांसाठी मी क्षमा मागते. आणि त्या सर्व वेदना ज्या त्यांनी भोगल्या, माझ्या आधीच्या पिढ्यांनी भोगल्या पैशाच्या बाबतीत, जे मला माहिती नाहीत पण माझ्या जीन्समध्ये ते रिफ्लेक्ट करतात. ते सगळं मी रिलीज करते. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. मला कधी प्रेमाची वागणूक मिळाली नाही. माझ्यावर नेहमीच प्रेशर टाकलं गेलं. लहानपणी पैशासाठी मी खूप हाल सोसले. लहानपणी पैशासाठी मी खूप नकार ऐकले. साधं चॉकलेट मागितलं तरी मिळालं नाही. एखादं आवडलेलं खेळणं मिळालं नाही. खूप राग आला. काही समजतच नव्हतं. आई-वडिलांचा राग यायचा, काही मिळत नाही म्हणून. चांगले कपडे मिळत नाही म्हणून राग यायचा. चांगलं खेळणं मिळत नाही म्हणून राग यायचा. त्यावेळेला मी लहान होते म्हणून हे समज नव्हती. पण आता मी मोठी झालेली आहे, परंतु अजूनही ते लहान बाळ ते पकडून बसलेलं आहे. त्याला रिलीज करायचं आहे आणि सांगायचं आहे, की आता आपल्याकडे पैसे आहेत. आपल्याला हवं ते आपण घेऊ शकतो. आपण सुरक्षित आहोत आणि फ्री आहोत. आपल्याला जे हवं आहे ते. आपलं जे इनर चाइल्ड आहे, आतलं जे लहान मूल आहे, त्याला समजवायचं आहे, की आता ती परिस्थिती नाही आहे. त्यामुळे हे सगळं सोडून द्यायचं आहे. आता आपण मोठे झालेलो आहोत. आपण आपल्याला आता हवं ते घेऊ शकतो. आपल्याला आता कोणाला विचारण्याची गरज नाही. आपण मुक्त आहोत आपल्याला हवं ते विकत घ्यायला. त्यामुळे ही जी अडी आहे, ती रिलीज करायची आहे, जी चॉकलेटमुळे अडकलेली आहे. चांगल्या कपड्यांसाठी अडकलेली आहे. असे अनेक नकार पैशामुळे मिळालेले आता रिलीज करायचे आहेत, कारण आपण मोठे झालेलो आहोत. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. माझ्याकडनं माझ्या फॅमिलीच्या, बाकीच्या लोकांच्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षांच्या ओझ्यांमध्ये म्हणजे पैशाच्या बाबतीत खूप काही भीती असते. मला कोण ना कोणतरी कंट्रोल करत असतं. सतत पैशाच्या बाबतीत समबडी इज कंट्रोलिंग मी. आणि या कंट्रोलिंगमधून सुद्धा भीती तयार होते. त्यामुळे आता हे मी कंट्रोलिंग माझं सुटलेलं आहे. आणि मी त्या युनिव्हर्सवर विश्वास ठेवतेय. मी त्या दैवी शक्तीवर विश्वास ठेवते. त्या वैश्विक ऊर्जेवर विश्वास ठेवते. आणि मी हे सगळं रिलीज करत आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. उद्याच्या भविष्याची चिंता म्हणून आजचा प्रेझेन्स मी जगत नाहीये. आजचा वर्तमानात मी जगत नाहीये. प्रत्येक क्षण हा आत्ता आहे. त्यामुळे भूतकाळातल्या आठवणींना मी रिलीज करत आहे. आणि भविष्यातल्या भीतीलाही मी रिलीज करत आहे. आणि मी आत्ता जगायला सुरुवात केलेली आहे. कारण आत्ताचा क्षण हा माझा आहे. त्यामुळे मी भूतकाळ आणि भविष्यकाळ यातला भीती आणि आठवणी, स्मृती यांना रिलीज करत आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. माझं जे काही पैशाच्या बाबतीत ज्या गोष्टी अडकलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी माझ्या आता हील होत आहेत. सगळ्या भावना, आतील दुःख, आतील वेदना, जे काही मी अनुभवलेलं ते सगळं हील झालेलं आहे. आणि मी एका त्या वैश्विक ऊर्जेशी, त्या दैवी स्रोताशी कनेक्ट झालेले आहे. आणि फक्त आणि फक्त प्रेमाची भावना तिथे
उपलब्ध आहे. फक्त निव्वळ प्रेम. आपण एक लाईट आहोत. आपण एक शुद्ध प्रेम आहोत. आपण शून्य आहोत. आणि आपण त्या दैवी शक्तीबरोबर रममाण झालेलो आहोत. आणि आपण शुद्धीकरण होऊन त्या दैवी शक्तीशी एकरूप झालेलो आहोत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आता शांतपणे बसायचंय, श्वासाकडे लक्ष द्यायचंय आणि स्वतः एक प्रकाश आहोत असं अनुभवायचंय. यू हॅव टू सी युअरसेल्फ ॲज अ प्युअर लाईट. 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद जेवढं तुम्हाला जमेल तेवढं फक्त एक प्रकाश आहोत आपण. आणि या वर्तमानात, या क्षणात जगत आहोत आणि हे सगळ्या गोष्टी आपण हील केलेल्या आहेत आणि सगळ्या सोडून दिलेल्या आहेत. काही सेकंद थांबा. स्वतःला एक प्रकाश रूपाने अनुभवा, बघा. आणि मग जेव्हा तुम्हाला जमेल त्यावेळेला डोळे उघडा. ओके. सो आपण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. अँसेस्टर, पूर्वजन्माच्या, पूर्वभ्याच्या, पिढीच्या. लक्षात आलं आपल्याला? हे सगळं कळलेलं आहे आपण काय करतोय, कसं करतोय आणि हे ज्यावेळेला रिलीज करतो. आता ह्याच्यातले काय प्रश्न असतील तर विचारा. पुढची 5 मिनिटं 9:06 झालेले आहेत. 5-10 मिनिटं आपण ह्याच्यावर चर्चा करू. काही प्रश्न असतील तर किती वेळा करायचं, काय करायचं, किती वेळा करू शकतो. हे येता जाता करू शकतो. पण मी तुम्हाला एक माझा अनुभव सांगते तुम्हाला, की एखादा इश्यू असेल ना, तर तो इश्यू डोळ्यासमोर ठेवून म्हणजे तुम्ही बसमध्ये करू शकता, ट्रॅव्हलिंगमध्ये करू शकता, इकडे-तिकडे जाता-येता करू शकता. पण जर तुम्ही असं 5 मिनिटं ध्यान लावून बसलात, तर आपलं फोकस होतं. म्हणजे वी डायरेक्ट अवर एनर्जी टुवर्ड्स द इश्यू आणि मग तिथे बघून केलं तर त्याचा लवकर उपयोग होतो, असं मला वाटतं किंवा असं माझा अनुभव आहे. कारण आपण कॉन्शियसली सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व होतो. लक्षात येतंय का? म्हणजे आपण समोर ती गोष्ट बघत असल्यामुळे. त्यामुळे असे काही विधी-विधान नाहीयेत, की कसं केलं पाहिजे. परंतु अशा प्रकारे केलं तर जास्त छान होतं. त्यामुळे रोज एकदम असा बर्निंग जो इश्यू आहे, तो घेऊन आपण रोज केलं असं काही मध्ये आणि खूप काही ह्याच्यात अडकण्याची गरज नाही. पण आपण बर्निंग इश्यूज आहेत ते घेऊन आपण जर सुरुवात केली विचारायला चालतंय? करू शकतो. बोला, कोणाला काय बोलायचंय? मॅडम, मी बोलते. बोला. मिस्टर मी म्हणजे कोण? देशमुख, संगीता देशमुख. बोल की सरळ स्पष्ट. बोला. संगीता देशमुख. हां, मॅडम, बोला. म्हणजे माझा पगार आला की मिस्टर राखतच नाहीत. सगळ्याला दे दे म्हणून मागून घेतात ते. आणि मुलं पण तसंच. आणि माझ्याजवळ पैसेच ठेवत नाहीत. माझ्या कुठल्या गोष्टीसाठी माझा हौस मौज माझे जे मला काय करायचं असेल ते ठेवतच नाहीत माझ्याजवळ. जो पगार येईल ते सगळं माझ्याकडचं काढूनच घेतात. असं माझ्याजवळ काय मला ठेवतच नाहीत त्याने. ओके. आता ह्याच्यातून तुमचा प्रॉब्लेम काय हा आयडेंटिफाय करा. अं, मिस्टर हा प्रॉब्लेम आहे, मुलं हा प्रॉब्लेम आहे, की पैसे माझ्याकडे राहत नाहीत हा प्रॉब्लेम. तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे, की तुमचा इश्यू काय आहे ह्याच्यामध्ये. हे शोधता येईल तुम्हाला? हा, ते मिस्टरच घेतात की ह्याला दे त्याला दे. ते तेच सगळं. समजलं. ते कळलं मला. हा. ह्याच्यातून तुमचा प्रॉब्लेम काय आहे? ह्याला दे, त्याला दे म्हणजे ती- स्वतःच्या घरच्यासाठीच करतात ना, ह्याला दे, त्याला दे. स्वतःच्या कामासाठी ह्याला दे, त्याला दे. पण त्यांनी काय मॅडम एवढं काम करत नाहीत म्हणजे. ते ठीक आहे. म्हणजे ते काम करत नाही म्हणजे घरच्या खर्चासाठीच तुमचे पैसे वापरले जातात. बरोबर ना? हा 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 स्वतः एन्जॉय करण्यासाठी नाही वापरत. म्हणजे घरची बिलं, लाईट बिल असेल, जेवणाचं ग्रोसरी असेल वगैरे, वगैरे. घर खर्चासाठी ते कमवत नाहीत. तुम्ही तुम्ही कमवता आणि ते पैसे वापरले जातात. बरोबर? हम्म हा इश्यू आहे. बरोबर? ठीक आहे. आता हम्म ह्याच्यातून हम्म प्रॉब्लेम आपला काय प्रॉब्लेम काय झाला, की मी इन्कम कमवतेय. पण दुसरं कोणी कमवत नाहीये. बरोबर? हम्म म्हणजे तुमची इच्छा अशी आहे, की नवऱ्याने कमवलं पाहिजे. बरोबर ना? होय. तुमचा पैसा संपला नाही पाहिजे अशी इच्छा आहे, की नवऱ्याने कारण इच्छा आहे तुमच्या घरासाठीच करताय ना तुम्ही. होय, बरोबर संपला ना? नाही पाहिजे असं वाटते मला. नाही, नाही संपला नाही पाहिजे मला
माहिती आहे. मी तुम्हाला जे सांगते ना, ते नीट शांतपणे ऐका. तुमचे प्रॉब्लेम्स हा डोक्यातून हा बाजूला ठेवून, की बर समाजाने असं ठरवलेलं आहे, की नवऱ्याने पैसे कमवावेत. हे समाजाची मान्यता आहे. बरोबर? हम्म त्यामुळे हम्म नवऱ्याने कमवलं पाहिजे. बरोबर आहे. ठीक आहे. पण आता हम्म एखादा नवरा नाही कमवत आहे आणि आपण कमवतोय आणि आपण हम्म आपल्याच घरासाठी पैसे खर्च करतोय. तसं बघायला गेलं तर ते काही चूक नाहीये. परंतु आपली इच्छा आहे, की नवऱ्याने कमवलं पाहिजे. आता हम्म XYZ रिझनमुळे तो कमवत नाहीये. तर परत मी हम्म तुम्हाला प्रश्न विचारते, की ह्याच्यातून तुमचा प्रॉब्लेम आयडेंटिफाय काय होतो? म्हणजे आपल्याला समाजाने सांगितलेलं आहे, की पुरुषप्रधान संस्कृती जी आहे, ते पुरुषाने कमवलं पाहिजे आणि स्त्रीने वाटत असेल तर कमवावं, नाहीतर नाही कमवावं. अशी समाजाची हम्म मान्यता आहे. आपल्या हम्म समाजाची. आता इथे तुम्ही कमवताय आणि तुम्हाला वाटतं, की माझे संपले नाही पाहिजेत आणि नवऱ्याने कमवलं पाहिजे. हा तर इंटेन्सिटी होय कुठली आहे? नवऱ्याने कमवलं पाहिजे जास्त, की माझे संपले नाही पाहिजे? म्हणजे तुमचा प्रॉब्लेम आयडेंटिफाय करा आणि त्या प्रॉब्लेमवरती तुमचा प्रॉब्लेम मला असं वाटतं नवऱ्याने कमवलं पाहिजे, हा प्रॉब्लेम मला जास्त दिसतो. होय माझं संपले नाही पाहिजे असं वाटते मॅडम मला. म्हणजे माझ्या काय जवळ करायचं? मग राहायचं कमवता पाहिजे. कशाला तुम्ही? म्हणजे मला माझ्या जी इच्छा आहे की मला वाटते मी स्वतः असं मुलासनी घ्यायचं म्हणजे साठवून ठेवायचं असं म्हणजे वाटतं मॅडम मला. म्हणजे भविष्यासाठी साठवायचेत परत. हा हा बरोबर ना? भविष्यासाठीच होय चिंता आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला भविष्यासाठी कमवायचंय साठवायचं. आता मी जे सांगितलं ते तुम्ही ऐकलत हम्म सगळं? हम्म. तुम्हाला समजलं मी आता काय शिकवलं ते? शिकवत समजलं. म्हणजे प्रत्येक जण हा भविष्यासाठी हम्म. पैसे कमवतोय. आज हा आज आपण आता समजूया, की भविष्य नंतर पहिले वर्तमानात तर जगूया. मग वर्तमानात भविष्यात होईल. मग तुम्ही आता 2 गोष्टींवरती होपोनोपोनो करा. एक तर तुमच्या नवऱ्याचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि हम्म ज्याच्यामुळे हे माझ्या आयुष्यात आलंय. मग असं असू शकतं, की मागच्या जन्मात काहीतरी तुम्ही कमवत नसाल आणि तुम्ही त्रास देत असाल आणि मग नवरा काहीतरी असेल आणि मग तुम्ही त्याचं असं काहीतरी असेल. मला माहिती नाही. तुमचा हम्म प्रॉब्लेम आयडेंटिफाय करा आणि तुमच्या नवऱ्याला डोळ्यासमोर आणून, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. राग हम्म बाजूला ठेवून. हम्म. कळलं? हा हा म्हणजे आणि कसं दुसरं मॅडम की हां. साध्या साध्या गोष्टीला पण ते कसं खर्च सगळं असं उडवूनच लावतात. गाडी इकडे फिर तिकडे अरे, फिर काय परत मी तर तेच सांगते, असं म्हणजे प्रॉब्लेम हा बाजूला हा ठेवून मला कळलं, लक्षात आलं. तुमचं हा इकडे हा खर्च म्हणजे करतात, तिकडे सांगितलं. खर्च. हां, जे काय हम्म करतात, जे तुम्हाला पटत नाही, म्हणजे तुमच्या ह्याच्यातला रूट कॉज आहे, की नवरा हम्म कमवत नाही आणि माझे पैसे खर्च हम्म करतात. हा तुमचा प्रॉब्लेम आहे. हम्म. म्हणजे नवरा हा हा प्रॉब्लेम आहे जास्त. हम्म बरोबर? तर बरोबर. नवऱ्याला डोळ्यासमोर आणा आणि त्याची हम्म क्षमा मागा. राग असल्यावर करू शकता का हे सगळं? नाही. समोर जाऊन मला माहिती नाही म्हणणार तुम्ही. कारण समोर जाऊन नाही मागायची क्षमा. मनातल्या मनात करायचं. ही हम्म ॲक्टिव्हिटी आपल्या मनासाठी असते, आपल्या सबकॉन्शियस माइंडसाठी असते. हा मग लक्षात आलं? तसं तसं केल्यावर मॅडम जे मला हा पाहिजे ते होणार. तुमचा प्रॉब्लेम जो आहे, नवऱ्याने काम केलं पाहिजे. बरोबर? हा पहिला प्रॉब्लेम आहे. आणि हम्म दुसरा प्रॉब्लेम हम्म. आहे, की माझे पैसे खर्च होता कामा नयेत. हा खर्च होतील, नाही होतील मला माहिती नाही. पण ह्या 2 गोष्टींवरती तुम्ही आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू करायचं. आता मी हा काय सांगितलंय हे मला तुम्ही परत सांगा. म्हणजे मला कळेल, की तुम्हाला समजलं. मिस्टरांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवायचा आणि म्हणायचं की आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी थँक यू आय लव्ह यू. हे कोणाला म्हणणार आपण? मिस्टरांना. नाही. हम्म. हे मनात तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला म्हणणार. पण प्रॉब्लेम नवऱ्यामुळे असल्यामुळे नवऱ्याचा चेहरा समोर ठेवायचा. त्यामुळे तो राग समोर नका ठेवू. ठेवायचा. नवऱ्याला का सॉरी म्हणायचं, स्वतः तर काय कमवत नाही, मग मी कशाला माफी मागायची, त्याने माझी माफी मागली वगैरे, वगैरे हे विचार बाजूला ठेवा. हे आहेत ना मनातल्या विचार मनात आपल्या डोक्यामध्ये सगळे? आहेत ना विचार हे आहेत डोक्यामध्ये? आहेत हां, हे आहेत बाजूला ठेवा. मॅडम. कारण आपण नवऱ्याची माफी मागतच नाही आहोत. हम्म ओके. हे जे मनातल्या अनुभव मनात. येतायत, जे अनुभव हम्म येण्यासाठी नवरा आपल्या आयुष्यात आलेला आहे, त्याच्यासाठी तुम्ही हे होपोनोपोनो करा आणि हे 4 हम्म महिने करा. करणार? हम्म. हा करणार का? करतो मॅडम. हां. आता आज आहे सकाळ ऑक्टोबर. सकाळ. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3 महिने. डिसेंबर एंडपर्यंत 2025 संपेपर्यंत हे करायचं. हं, नवऱ्यावरती बर नवऱ्यावरती होपोनोपोनो म्हणजे जादूटोणा नाही करायचा नवऱ्यावरती. नवरा डोळ्यासमोर आणून आय एम सॉरी, प्लीज हं, थँक यू, आय लव्ह यू आणि तुम्हाला माझा पगार हा माझ्यासाठी संपला नाही पाहिजे हे वाक्य चुकीचं आहे. ओके. माझा पगार हा माझ्यासाठी मला वापरता यावा, माझ्या मुलांसाठी वापरता यावा, असं इच्छा ठेवून ते होत हं, नाहीये म्हणून आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू असं करायचं. कळलं? हं, हं, हं. तुम्ही कळालं मॅडम. जे मी आत्ता सांगितलंय
ते तुम्ही हा. लिहा पेपरवरती आणि मला व्हॉट्सअप करा. हम्म. समजलं? म्हणजे मला कळेल की बरोबर. तुम्हाला कळलंय की नाही म्हणून. लक्षात आलं मी काय होमवर्क दिला तुम्हाला? हा हा मिस्टरांचा चेहरा समोर हा. ठेवायचा आणि आपल्या मनात म्हणायचं तसं. हां. काय तसं? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आणि माझा पैसा हा माझ्याकडे म्हणजे राहिला पाहिजे, राहायला पाहिजे नाही. माझा पैसा हा माझ्यासाठी उपयोगी पडला पाहिजे. राहायला पाहिजे नाही. मग उपयोगी पैसा पडला मार्ग पाहिजे. शोधणार बाहेर जाण्यासाठी. राहायला पाहिजे हे वाक्य चुकीचं आहे. माझ्यासाठी उपयोग बँकेत ठेवण्यासाठी कमवताय का? नाही. कशासाठी कमवताय? स्वतःसाठी पाहिजे म्हणजे काय? कपडे घ्यायचे, दागिने घ्यायचे, घर घ्यायचंय. हम्म. हां? हम्म. कशासाठी? म्हणजे स्वतःसाठी मॅडम ते का नाही मुला मुलींची लग्न आहे, शिक्षण आहे, असं कुठल्या गोष्टी त्यांनी लक्षच देत नाहीत. मग मला असं हां. वाटतंय की ठीक आहे. मग अ, तुमच्यासाठी म्हणा, म्हणजे जे मला लागेल त्याच्यासाठी हवंय हा असं म्हणा. ते लक्षात आहे. हा सारखं-सारखं नवऱ्यावर जाऊ नका. आपल्याला काय पाहिजे हे हम्म. शोधा. कळलं? हम्म. आणि या 2 गोष्टींवर हम्म. डिसेंबरपर्यंत करा. मग मला मला हे सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे करायच्या आहेत. मग तिने सगळं मागून मागून संपवत्यात हे माझ्या मनात मॅडम ते झालंय असं. हां, मग ते निघणार. बाहेर निघेल ते तुमचं. हां? हा करा, करा ह्याच्यासाठी. हे असं. हम्म. डिसेंबरपर्यंत करा तुम्ही. हम्म. सगळं व्यवस्थित होईल. पण न चुकता, न थकता हे तुम्हाला करायला लागेल. हे ते काय होतं, त्यांनी काय होतं, ह्याच्यात काही फरकच पडत नाही, हे विचार येतील. हम्म. कारण दिसणारं कृती वेगळी असणार आहे, जीवन वेगळं असणार आहे. पण आपल्याला जे करायचंय ते वेगळं हम्म. असणार आहे आणि ते कालांतराने मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला हा पेशन्स ठेवायला लागेल, म्हणजे हा संयम हम्म. ठेवायला लागेल. लक्षात आलंय? हम्म. आता मॅडम मुलगीचं लग्न म्हणजे 25 वर्षाचे करायचं चाललंय, पण त्यांनी म्हणतात की पैसे कुठे आहे तुझ्याकडे आणि लग्न करायचं चालल्यास, असं त्यांचं आहे हे सगळ्या गोष्टी आता बाजूला ठेवा मिस्टरांचं. तुम्ही 3 महिने. बर ठीक आहे म्हणजे सांगितलं प्रॉब्लेम काय. मला कळला तुमचा प्रॉब्लेम. हम्म. हं? हम्म. हम्म. ठीक आहे. समजलं ना तुम्हाला? हा हा समजलं मॅडम. ओके. ठीक आहे, अजून कोणाला थँक्यू. काही प्रश्न विचारायचे आहेत? आय थिंक मला वाटतं सगळ्यांना क्लिअर झालेलं आहे पैशाच्या बाबतीत काय करायचं आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये खूप ना ट्रिमंडस अनुभव येतात बरं का. सगळ्यांनी हे जरा थोडं सिरियसली करा. म्हणजे प्रत्येकाचे काही ना काहीतरी पैशाचे इश्यू असतात. तर कोणीतरी घेऊन गेलेलं आहे तर त्याच्यावरती करा. कोणाला मिळत नाही त्याच्यावरती करा. बुडलेले पैसे त्याच्यावरती करा. बघा तुम्हाला अनुभव येतात की नाही. म्हणजे पैशाच्या बाबतीत तर मी खूप लोकांचे अनुभव ऐकलेले आहेत आणि जमा केलेले आहेत. की इट वर्क्स ट्रिमेंडसली म्हणजे होपोनोपोनो वर्क्स फॅन्टास्टिक ऑन रिलेशनशिप आणि मनी ह्या 2 वरती खूप चांगला उपयोग होतो. म्हणजे हेल्थवरती आहे, पण जास्त लोकांचे अनुभव मनी आणि रिलेशनशिपवरती आहे. रिलेशनशिपवरती जर तुमचे इश्यूज असतील, तर त्याच्यासाठी ते आपण नंतर घेऊ. आज मी मनीबद्दल बोलते कारण आपण आज मनी हा विषय घेतला म्हणजे पैसा या विषयावर करत आहोत म्हणून. ज्यावेळेला आपण रिलेशनशिपवर येऊ, त्यावेळेला त्याच्यावर जास्त बोलू. मॅडम तर माझा एक हां, सॉरी हां. बोला. माझा एक छोटासा आहे. माझ्याकडे उलटा प्रॉब्लेम आहे. माझा नवरा भयंकर खर्चिक आहे. माझ्या समोरच्यानी गणपतीची वर्गणी मागितली की हा 5,000 रुपये देऊन टाकतो. मग तिथून टेन्शन असतं की अरे सगळं आलेला उडवत नको बसू तू. उलट माझं भांडण असतं कायम. जेवढा येतोय तेवढा सगळा खर्च नाही करून टाकायचा. समोरच्यानी काही एक मागितलं की हा 10 देतो त्याला. मग काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? नाही म्हणजे आता जसं मगाशी बोलणं झालं की मला असं वाटतं आपण काही वाचवावेत. आलेलं सगळे खर्च करणं खूप बऱ्याच मला कमवायचं. असं वाटतं हे सगळं शिकवलं नाही हे कोणाला कळलेलंच नाही असं मला वाटतंय, की म्हणजे एवढं सगळं मी सांगितलं मगाचपासून किती मिनिटं झाली? 45 मिनिटं मी जे सांगते ते अजूनही आपण त्या कंडिशनिंगमध्ये अडकलेलो आहे आणि एकाने वाचा फोडली तर सगळ्या बायका नवऱ्यांवरती जाणार हे मला माहिती आहे. त्यामुळे नवरा हा विषय बाजूला, की नवरा असा करतो, नवरा तसा करतो, नवरा असा म्हणजे बायकांचे प्रॉब्लेम जास्त असतात पुरुषांपेक्षा हे पण मी सांगते आणि हे कंडिशनिंग असतं. त्यामुळे हे अ, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल, तर काय हरकत आहे खर्च केला तर? म्हणजे मला कळत नाही, की आपल्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम नसेल, तर इफ ही स्पेंडिंग लेट हिम स्पेंड. आपली मतं दुसऱ्यावरती दाबणं आणि एका कंडिशनिंगमध्ये जगणं, हे परत कमतरतेचंच लक्षण आहे. तुम्हाला हं, असं वाटतं, की दुसऱ्याला आपण ₹100 दिले पाहिजेत, 10,000 नाही दिले पाहिजेत. कारण ते 10,000 दिले हं, की संपतात. पण तुम्हाला हे माहिती नाही, की 10,000 दिल्यावरती 1,00,000 येतील तुमच्याकडे. ती थिअरी हं. वेगळी आहे, पण हे संपण्याची म्हणजे कमतरतेमध्ये परत एकदा हे सिद्ध झालं, की आपण कमतरतेमध्ये जगत आहोत. जगत मी आहोत. खर्च करून दे, तरी त्रास, नवऱ्याने खर्च करून दे, तरी त्रास, नंतर मुलांनी खर्च केल्यावर त्रास. म्हणजे आपल्याला काय माहिती कोणीच पैसे खर्च करायचे नाहीत लाईफमध्ये. तेच होतं. हां, मग हे नको. सगळ्यांनीच जगायचं. तुम्हाला बरोबर आहे. वाटते का, की पैसा हा पाण्यासारखा येत राहतो जर तुम्ही खर्च केला तर? हो. इट कीप्स ऑन कमिंग इनसाइड
हो, हो. ते रोलिंग सुरू होतं. आपल्याला वाटतं, की अरे उद्या संपलं तर उद्या संपलं. ही कमतरतेची भावना ही ठासून भरलेली असते मध्यमवर्गीयांमध्ये. मी एक सांगू मॅडम? बोला. नवरा असेल तर नका सांगू. नाही, माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगते. हां. मी आता गेले 1.5 वर्ष तुमचं सगळं मेडिटेशन आणि हे होपोनो केलेत आणि मॅडम माझं आता वय आहे 63 रनिंग आहे आणि माझे मिस्टर माझ्यापेक्षा 1 वर्षानेच मोठे आहेत. पण आम्ही इतक्या वर्ष 1 बेडरूम मध्येच राहिलो होतो. 1 हॉल बेडरूम नाही. पण आता म्हणजे आफ्टर रिटायरमेंट आम्ही 2 बेडरूम हॉल किचनचा फ्लॅट घेतला आणि म्हणजे तुम्ही जो विचार सांगता आम्हाला, की हा विचार पैसा हा तुम्ही हे करायला पाहिजे. म्हणजे मोठा पण ब्लॉक घेतला आफ्टर रिटायरमेंट आणि त्याच्यावर आम्ही व्यवस्थित इंटिरियर वगैरे पण केलं. आम्ही हा असा विचार केलाच नाही. त्यामुळे खरोखरच हा एक्सपिरियन्स मला एवढा आहे ना तुम्ही सांगता तो, की आपण पैसा खर्च केला, की तो नक्कीच आपल्याकडे सतत प्रवाहात राहत असतो आणि येत असतो. आपल्याला अपॉर्च्युनिटीज मिळत जातात आणि तो पैसा हां. येत जातो जेव्हा वेळेला त्या वेळेला मिळत जातो. पण ती कमतरतेची भावना बदलली तर. आपण मला काय हा विचार विचार करतो, की केलता. अपॉर्च्युनिटीज पाहिजेत. आपण विचार करतो, की अरे रिटायरमेंट नंतर मी नोकरी नाही करणार, बिझनेस नाही करणार, मग येणार कुठून पैसा? हा मी येतो. विचार कधीच नाही करेक्ट. यू आर हां, राइट. म्हणजे मी हे विश्लेषण करून सांगतेय, हो. की रिटायर झाल्यावर इन्कम बंद होतं. रिटायर झाल्यावर कुठून सोर्सेस येणार? म्हणजे हे कमतरतेच्या भावनेमध्ये उद्या रिटायर झाल्यावर काय करायचं म्हणून तरुणपणात कमतरता, रिटायरमेंट नंतर सोर्सेस नसणार म्हणून रिटायरमेंट नंतर कमतरता. म्हणजे आपण आयुष्यभर हे कमतरतेच्या भावनेमध्ये जगतो. ज्यावेळेला ही भावना बदलतो, त्यावेळेला तुमचं आयुष्य बदलायला नाही सुरुवात खरोखर मला हा एक्सपिरियन्स तुमच्या या शिकवणीमुळे खरोखरच छान आला. व्हेरी गुड. थँक यू. सो सगळ्यांचे प्रश्न संपले असतील आणि सगळ्यांना हा विषय आय एम नॉट शुअर कारण हा विषय थोडासा कठीण आहे. कारण सगळं जरी पटलं तरी आपण सगळे मध्यमवर्गीय असे ठासून भरलेलं असतं, की पैसा खर्च करायचा नाही आणि पैसा संपणारा आहे आणि म्हातारपणी काय करणार? हे 3 प्रश्न ज्वलंत प्रश्न आपल्या फॅमिलीमध्ये असतात आणि त्याच्यामुळे हा इश्यू असतो. पण आपण हे शिकल्यावरती आपण थोडंसं आपल्याकडनं प्रयत्न करावा. ज्यांचे शेअर मार्केटमध्ये काम करतायत, इन्व्हेस्टमेंट करतायत, म्युच्युअल फंडात टाकतात. प्रत्येकाची काही ना काहीतरी इन्व्हेस्टमेंट असते. तिथे तुम्ही ते करताना आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू. हा माझा पैसा वृद्धिंगत झालेला आहे. असे वेगवेगळ्या लेव्हलवर जे फिअर फॅक्टर्स आहेत ना, फक्त फिअरवरती काम करायचं आहे. फिअरफुल विचार म्हणजे फिअरला काय म्हणतात? भीतीचे विचार आपल्याला काढायचे, रिलीज करायचे आणि हे या 4 वाक्यांनी ते रिलीज होतात. हे याचा सार झालं आजच्या सेशनचं. ओके. थँक यू मॅडम. सगळ्यांचे प्रश्न झाले असतील तर आपण इथेच म्हणजे थांबू. जे इन्व्हेस्टमेंट केलेले आहे त्याच्यावरती पण आता आपण करू शकतो का त्याच्यावरती? हो, इन्व्हेस्टमेंट तुमची ओके. म्हणजे आता एफ-डीमध्ये केलं असेल तर फिक्सच आहे एफ-डी. कळलं की नाही? नाही नाही एफडी नाही पण आहे. मी म्युच्युअल फंडात टाकलेत. म्युच्युअल फंडामध्ये व्हेरिएबल प्रॉफिट्स असतात. इट डिपेंड्स ऑन युअर पोर्टफोलिओ. तुम्ही शेअर मार्केटमध्ये असेल तर तुम्ही व्हेरिएबल रिटर्न्स असू शकतात. तर जिथे व्हेरिएबल ह्याच्यामध्ये आपण आहोत किंवा आपण एखादं घर आहे, घरामध्ये आपण रेंटवर दिलंय किंवा विकायचंय किंवा आणखीन काय व्हॉटएव्हर एक्स-वाय-झेड. तर हे व्हेरिएबल कंपोनंट्स ते होऊ शकतात किंवा चमत्कारही होतात. आपण हे जे ठरवून ठेवतो ना, की हेच सोर्सेस आहेत. मी हल्ली नवीन एक प्रकार सुरू केलाय माझ्या लाईफमध्ये, की रोज रात्री लिहिताना मला किती पैसे पाहिजे ते मी लिहिते. याच महिन्यापासून मी ॲक्टिव्हिटी सुरू केली. पेपरवर लिहिते. तुम्ही पण करून बघा. आणि ते पैसे मिळतात तुम्हाला. कुठून मिळतात माहिती नाही, पण ते मिळतात. आणि ते पैसे कशासाठी हवेत ते पण लिहायचं. म्हणजे युनिव्हर्स शुड नो व्हाय यू वॉन्ट दॅट मनी. माझा पहिला महिना झाला. मी हा प्रकार सुरू केला आणि व्हॉटएव्हर आय वॉन्टेड आय गॉट इन धिस मंथ सप्टेंबरमध्ये. मी ऑगस्टपासून रात्री झोपताना विचार करते आणि सकाळी डायरी लिहिताना मी ते वाक्य लिहिते, की थँक यू युनिव्हर्स फॉर गिव्हिंग मी डॅश डॅश हं, अमाउंट. आणि मग त्याच्या खालती ते पैसे मला कशासाठी हवेत, मी कुठे खर्च करणार आहेत हे लिहायचं. हं, आपल्याला गाडी पाहिजे म्हणून नाही म्हणायचं. गाडी घेण्यासाठी जे पैसे पाहिजेत, ते पैसे हं, मागायचे. लक्षात हं. आलं आपल्याला? सो यू विल स्टार्ट अट्रॅक्टिंग द थिंग्स. त्यामुळे हा प्रयोग गंमत म्हणून करायचा असेल तर करून बघा. रात्री लिहा, किती पैसे हवेत त्याने बघा. हं. रेंटवर देण्यासाठी कसं करायचं मॅडम? घर रेंटवर देण्यासाठी? घर? तुमचा प्रॉब्लेम आयडेंटिफाय करा आणि त्याच्यावर होपोनोपोनो करा. प्रॉब्लेम काय? रेंटवर जात नाही हा प्रॉब्लेम आहे, की जास्त रेंट मिळत नाही हा प्रॉब्लेम आहे?
म्हणजे फॅमिली मेंबर रेडी नाहीत म्हणे घर रेंटवर दिल्यानंतर घर खराब करतात बरोबर आहे. असं त्यांचं. रेंटवर देत नाहीयेत. म्हणजे फॅमिली इज नॉट कन्व्हिन्स की रेंटवर दिलं पाहिजे, घर खराब होतं. मग त्यांना वेगळ्या पद्धतीने कन्व्हिन्स करा, की रेंटवर दिल्यावरती समजा 20,000 रेंट असेल किंवा 30,000 किती रेंट आहे तुमचं अंदाजे मार्केट प्रमाणे? 35. हां, म्हणजे 12 त्रिक 36 म्हणजे जवळ-जवळ 4 लाख वर्षाला मिळणार. हम्म. 4 लाखाचं घर खराब होतं का? बोलले मी त्यांना, पण ते काही नाही, नाही. मला तुम्ही काय बोललात ते नका सांगू. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारला, की तुम्ही वर्षाला 4 लाख मला मिळत असतील आणि एखादा माणूस खराब करून काय भिंती खराब करणार, तुमचे नळ खराब करणार, इलेक्ट्रिसिटीचा पाईपलाईन खराब करणार, काय वाटेल ते त्याचा रिपेअरिंगचा खर्च 4 लाखाच्या वरती होतो का? म्हणजे माणूस खराब करणं म्हणजे कलर खराब करतो, वस्तू घाण करतो, ओटा खराब करतो, भिंती खराब करतो, नंतर सिलिंग खराब आपण होतं. क्लीन करून घ्यायचं माणसांना बोलवून. हां, म्हणजे ठीक आहे, म्हणजे आता तुम्ही इथे बघा तुम्हाला कसं हे करायचंय. पण मला सांगायचं काय, की खूप गोष्टी अशा असतात, की आपल्या मनाप्रमाणे होत नाही आणि आपल्याला वाटतं, की हा माझा प्रॉब्लेम आहे. आपला प्रॉब्लेम आयडेंटिफाय करा आणि त्याच्यावरती करा. ओके. त्यामुळे मला असं वाटतं बऱ्यापैकी पैशाचं हे झालेलं आहे आणि मनी एनर्जीवरती काम करायला सुरुवात करा. जे आपल्याला पाहिजे ते कुठल्यातरी ब्लॉकमुळे ती एनर्जी येत नाहीये, तर ते ब्लॉक शोधा आणि त्याच्यावरती होपोनोपोनो करा. इट विल स्टार्ट आणि हे लवकर होतं बरं का. 2-1 महिन्याच्या आत तुम्हाला रिझल्ट दिसतील. दिस इज वन ऑफ द फॅन्टास्टिक टूल फॉर मनी. इन्क्रिमेंट अडकलेला आहे, जॉबचा प्रॉब्लेम आहे. कोणाचा तरी इथे मागच्या वेळेला बोललेला जॉब मिळत नाही, त्याच्यासाठी करू हम्म. अमित देशपांडे बरोबर. हम्म. हां, तुम्हाला मागच्या वेळेला पण सांगितलं, तुम्ही जेव्हा सीव्ही पाठवणार, इंटरव्ह्यूला जाणार वगैरे, वगैरे ह्याच्यावर करा. इट विल गिव्ह यू द रिझल्ट्स. लगेच तुमच्या मनाप्रमाणे होईल, लगेच होईल असं नाही. पण इट वर्क्स. तुमचे ब्लॉक्स क्लिअर व्हायला लागल्यावर एनर्जी फ्लो सुरू होतो. आणि हे मॅम, एक विचारायचं होतं. जे तुम्ही आता बोलले की तुम्ही रोज लिहिताय की उद्या मला एवढे पैसे, तर म्हणजे ते कसं उद्या नाही, केलं? उद्या नाही, उद्या नाही, उद्या हा, नाही. जे काही टाईमलाईन असेल. हा. नाही. नुसतं एवढे हा. पैसे येतात. देअर इज नो टाईमलाईन. अच्छा. अच्छा, टाइम नाही. आणि रोज तेवढं एकच वाक्य लिहायचं का किंवा बोलायचं का असं? हो. ओके, चालेल. थँक्यू. आता तुम्ही हे विचारले करणार असाल तर मला उत्तर पण द्यायचं झालं का म्हणून. हो, मिस्टर सांगेल आम्हाला गाडी घ्यायची आहे मोठी, त्याच्यामुळे थोडं चाललंय. ते म्हटलं तुम्ही एक बोलले ना आता, म्हणून माझ्या डोक्यात असं आलं की गाडी विचारून घ्यायची बघूया असेल काय ना, असतं. गाडी घ्यायची असेल ना, तर गाडी कुठली घ्यायची ते ठरवा. त्याचा रेट ठरवा आणि ते एक फिगर काढा, की मला एवढे पैसे हवेत. मग तुमचं कुठून ना कुठून ते अरेंजमेंट होते. जो वाइटाले म्हणून अमेरिकेमध्ये एक आहे, ज्यांनी हे होपोनोपोनो जगासमोर आणलं, डॉक्टर यू लेनला भेटून. त्यांनी अट्रॅक्ट युअर ड्रीम कार असं एक वर्कशॉप घेतलेलं होतं. बरं. हाऊ टू अट्रॅक्ट युअर ड्रीम कार. म्हणजे मॅनिफेस्टेशन टेक्निकच, पण फोकस इज ऑन द अट्रॅक्टिंग माय ड्रीम कार. आणि खूप लोकांनी त्याला उत्साह देऊन हे केलेलं आणि मग त्यांचे अनुभव, त्यांचे इंटरव्ह्यूज वगैरे असे त्यांनी ते त्यावेळेला मला वाटतं 15-20 वर्ष झाली असतील या गोष्टीला. तसं केलं. तर तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही करा आणि त्याच्यावरती म्हणजे रायटिंग तर झालं, पण होपोनोपोनो करा. म्हणजे अडथळे आहेत ते दूर होतात. अडथळे हे ड्रीम फिजिकल होम साठी आपल्या कसं आपल्या करायचं? आतमध्ये येतात. ड्रीम होम साठी सेम तसंच ना, तुम्हाला 2 करोड पाहिजेत, 5 करोड पाहिजेत, जे पण काय पाहिजे त्याच्यावरती मनी इज स्टक अप. सुरू करा. त्यामुळे त्यामुळे आता मी 9:28 झालेत. आपण आता आजचा सेशन आपण इथेच थांबूया. परत एकदा भेटूया पुढच्या मंगळवारी अजून एक नवीन घेऊन. तोपर्यंत लिहितेस का तसं? बाय. मला भांडायचं नाहीये कोणाशी. अगं पण हे साध्या भोळ्या माणसाला ना खूप त्रासदायक आहे. करेक्ट. कारण